राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा इथं नगर मनमाड राज्य महामार्गावर 17 जुलै रोजी सायंकाळी 4 चाकी कार व ॲपे रिक्षाचा भीषण अपघात झाला. या घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले. 2 जण किरकोळ जखमी आहेत. एक 55 वर्षीय महिला जागीच ठार झाली. चांगुनाबाई भीमा पवार व त्यांचे पती 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4:45 वाजताच्या दरम्यान ॲपे रिक्षामध्ये बसून राहुरीकडून डिग्रस इथं जात होते. रिक्षा नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाट्याजवळ वळत असताना एक 4 चाकी कार नंबर MH14BA 50 ही गाडी नगरकडून राहुरीकडे येत होती. त्यावेळी 4 चाकी कारनं ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिल्या. यावेळी रिक्षा 2 ते 3 पलटी घेऊन रस्त्याच्या कडेला पडली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केलं. जखमींना शिवाज्ञा रुग्णवाहिका, जय मल्हार रुग्णवाहिका यांनी एका खासगी रुग्णालयात आणलं. या भीषण अपघातात रिक्षामधील चांगुनाबाई भीमा पवार वय 55 वर्ष राहणार डिग्रस तालुका राहुरी या जागीच ठार झाल्यात. तर रिक्षा चालक सीताराम उर्फ ताया सीताराम शिंदे राहणार गोटुंब्याखडा, भीमा बाबुराव पवार राहणार डिग्रस, तसेच 4 चाकी कारमध्ये असलेले दीपक संभाजी हारे, रोहिणी दीपक हारे या पती पत्नीसह त्यांचा मुलगा दक्ष दीपक हारे वय 10 वर्ष, तिघे राहणार लोणी गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर राहुरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चांगुनाबाई पवार यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलंय. वैद्यकीय अधिकारी सुधीर क्षीरसागर यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केलंय. घटनेची माहिती कळताच डिग्रस परिसरातील नागरिकांनी रुग्णालयासमोर प्रचंड गर्दी केली होती. चांगुनाबाई पवार यांच्या अपघाती निधनानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते.